स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। माढा लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीची अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांची अधिकृत उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नुकतीच जाहीर झाली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भारतीय जनता पार्टीमधूनच मोहिते पाटील गटाचा प्रचंड विरोध होता। त्यासाठी त्यांनी फिल्डिंग सुद्धा लावली होती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील गटातील कार्यकर्ते आणि सातारा जिल्ह्यामधील श्रीमंत रामराजे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी आता हातात तुतारी घेऊन विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा खासदार होऊ द्यायचं नाही अशा आशयाच्या विविध पोस्ट सोशल मीडियाद्वारे व्हायरल केल्यात। गत लोकसभा निवडणुकीमध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तब्बल 1 लाखांचं मताधिक्य मोहिते पाटील गटानं मिळवून दिलं होतं, परंतु त्यानंतर राजकीय उलटापालटी बऱ्याच झाल्या आहेत। मोहिते पाटील गटाचे आणि खासदार रणजितसिंह यांचे फारसे पटत येत नसल्याचं दिसत आहे। त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील घरातीलच उमेदवार निवडून आणायचा असं मत मोहिते पाटील गटातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। यासोबतच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचा पारंपरिक विरोधक असलेले खासदार रणजितसिंह यांना विरोध करण्यासाठी महायुती तोडावी लागली तरी चालेल। वेळप्रसंगी पुन्हा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करावं लागलं तरी सुद्धा पुन्हा करू असं मत राजगटाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। गत काही महिन्यांपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विविध बैठका झालेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी मोहिते पाटील गट आणि श्रीमंत रामराजे यांचा गट एकत्रित येऊन कार्यरत राहणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।